मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा जनतेचा संताप उफाळून आला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणी जिल्ह्यातील नायगाव शहर आज पूर्णपणे बंद पाडण्यात आला। व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्तीने आपली सर्व दुकाने आणि प्रतिष्ठाने बंद ठेवत सरकार विरोधात निषेध नोंदविला। एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेलं असून जरांगे पाटलांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त करत मराठा बांधवांनी सरकारकडून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे। नायगाव शहरात सकाळपासून कडकडीत बंदचे वातावरण पाहायला मिळाले। व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने व प्रतिष्ठापने बंद ठेवून मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे। रस्त्यावर उतरलेले मराठा बांधव एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करीत होते। नागरिकांच्या चेहऱ्यावर आंदोलनातील संताप आणि नाराजी स्पष्ट दिसत होती। मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनाला आता राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे। दरम्यान जरांगे पाटलांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असून सुद्धा सरकार मात्र अजूनही ठोस भूमिका घेत नाही असा आरोप आंदोलकांनी केला आहे। सातत्यानं 5 दिवसापासून मुंबई येथे मराठ्याचे संघर्ष होता। मनोज दादा जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण चालू आहे। मराठ्याला आरक्षण मिळावं यासाठी आमरण उपोषण चालू आहे। त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे। इथं कुठेतरी सरकार त्यांची दखल घेत नाही। त्यासाठी आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने नायगाव बंदची हाक दिली होती। या नायगाव बंद हाक मध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांचे मी आभार मानतो। आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल सर्व पोलीस प्रशासनाचे आभार मानतो आणि सर्व समाज बांधवांचा आभार मानतो। आजच सकाळी नांदेड जिल्ह्याचे खासदार आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब जरांगे पाटलाच्या भेटीला गेलेले आहेत आणि पाठिंबा आधी तर दिलेलेच आहेत आणि स्वतः जाऊन आज भेट घेऊन पाठिंबा देण्यासाठी गेलेले आहेत। त्याबद्दल सर्व समाजाच्या वतीने खासदार साहेबांचाही आभार मानतो आणि सर्व समाजांचा आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मराठा समाजाचे आरक्षण तातडीने मार्गी लावावे, अन्यथा राज्यभर जन आक्रोश उसळेल असा इशाराही देण्यात आलाय। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता, मात्र वातावरण शांत होते। मराठा समाजाच्या महिलांनी व युवकांनीही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आपला आवाज बुलंद केलाय। आरक्षणाशिवाय पर्याय नाही, सरकारने लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांकडून पुन्हा एकदा जोरदारपणे पुढे आली आहे। नायगावसह राज्यभरातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत आहे। मात्र सरकार अजूनही निर्णय घेण्यास विलंब करीत असल्याने जनतेतील असंतोष वाढताना दिसत आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागतो का की आंदोलन आणखी तीव्र होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे।